आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींसाठी सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे 1 फरवरी, ज्या दिवशी निर्मला सीतारमण मॅडम किंवा भारताचे फायनान्स मिनिस्टर बजेट पास करतात. आपला स्टॉक मार्केट शेअर बाजार हा बजेटवर खूप जास्त अवलंबून असतो. मागच्या बजेटमध्ये सांगितलं होतं की इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आपण डेव्हलपमेंट करू, रस्ते बनवू, चांगले रोड हायवेज बनवू, एअरपोर्ट्स बनवू किंवा जे रेल्वे ट्रॅक आहे त्याला इम्प्रूव्ह करू. याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरचे जेवढे पण स्टॉक्स आहेत ते वर गेलेले आहेत, आपण ते बघू शकतो. बजेटमध्ये इनडायरेक्टली निर्मला सीतारमण मॅडम जे सांगते की आपण पुढील 1 वर्षात आपण काय करायला पाहिजे, त्या प्रकारचे स्टॉक, त्याच्या रिलेटेड स्टॉक वर जातात. म्हणून बजेट महत्त्वाचा असतो. आता यावेळेस बजेटच्या दिवशी शनिवार येत आहे आय थिंक, तर शनिवारी पण मार्केट ओपनच राहणार आहे. 1 फरवरीला मार्केट ओपनच राहणार आहे. आलेला आहे एक नियम, म्हणजे एक सूचना आलेली आहे की मार्केट ओपन राहणार आहे. तर बजेट शांतपणे आहे का? आता बजेट बेकार असला तर आपली जे मागील इन्व्हेस्टमेंट आहे ते खाली चालली जाते, रेड होऊन जाते, डाऊन चालली जाते. परंतु बजेट चांगला असला तर भविष्याची आपण जे इन्व्हेस्टमेंट करणार आहे ते वर जाणार आहे. तर बजेटवर खूप जास्त इन्व्हेस्टर लोक फोकस करतात आणि तुम्ही पण स्टॉक मार्केटमध्ये नवीन आहात तर बजेटवर फोकस